गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सकाळी सकाळी मी बघते ते इथे देव फिरवणं चालू होते आणि दर उन्हाळ्यात आमच्या गावी देव फिरवतात आणि ही आमची पहिलेपासूनची परंपरा आहे. याबद्दल पूर्ण माहिती मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की देईल. त्यानंतर मला दिसून जाते आस्था म्हणजे ही माझ्या ताईची मुलगी आहे. आता तर ही माझ्याशी बोलत सुद्धा नव्हती, पण लहानपणी आम्ही दोघीजणी खूप खेळायचो. त्यानंतर मम्मी इथे जेवण बनवत होती आणि जेवण बनवता बनवता मम्मीने इतका सारा पसारा करून ठेवला आहे ना किचनमध्ये, तुम्ही बघू शकता. मग मी मम्मीला ओरडले आणि मम्मीने पूर्ण किचन साफ करून टाकलं आणि मग मी आणि खली आम्ही दोघं जण खेळत होतो. माझ्या आणि लड्डूच्या पेक्षा पण जास्त लाडाचा खली आहे पप्पाचा. म्हणजे पप्पा याला खूप जास्त लाड करतात. आणि मग पप्पा इथे बोरवेल रिपेअर करत होते, कारण की बोरवेलचा पाईपच निघून जात होता. आणि काही वेळाने आस्था परत आली घरी थोडं खेळायला. मला आस्थासोबत खेळायचं होतं, पण ती खूप दमली होती, तिला खूप झोप येत होती. आणि आस्थाला मी तिला रेकॉर्ड करत होती तर ती कॅमेराकडे बघत सुद्धा नव्हती. त्यानंतर मम्मी इथे गाईला नैवेद्य देत होती, कारण की जोपर्यंत गाय जेवण नाही करत, म्हणजे मम्मी गाईला नैवेद्य देत नाही तोपर्यंत मम्मी जेवण नाही करत. आमचं जेवण झाल्यानंतर लड्डूनी म्हणजे माझ्या छोट्या भावानी आमच्यासाठी कुल्फी आणले होते. मग ती कुल्फी खाल्ली आम्ही आणि भरपूर गप्पा मारल्या. तर मिळते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.